हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असा मटकी भात आपण चमचमीत असा बनवलेला आहे. तर चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते आहे. खूप सोप्या पद्धतीने हा राईस मी बनवलेला आहे. खायला पण खूप टेस्टी आणि रुचकर आहे. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते दीड चमचा तेल टाकायचं. तेल टाकून झाल्याच्या नंतर दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि थोडी एक मोठी इलायची आणि एक छोटी इलायची, थोडंसं जिरं हे एवढं टाकून झाल्याच्या नंतर छानपैकी परतून घ्यायचं व्यवस्थित. हे असं व्यवस्थित झाल्याच्या नंतर ना उभा चिरलेला कांदा टाकायचा यामध्ये. कांदा टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचं. उभा कांदा मी कापलेला आहे, तर ते असं छानपैकी लवकर आहे ना भाजतो त्यासाठी. तर यानंतर आहे ना यामध्ये आले लसूणची पेस्ट ॲड करायची थोडीशी, 1 चमचाभर ॲड करू शकता तुम्ही. त्यानंतर उभा चिरलेला टोमॅटो ॲड करायचा. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार हिरवी मिरची ॲड करू शकता. मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या चिरून. त्यानंतर मीठ ॲड करायचं चवीनुसार. आत्ता थोडंसं कमी मीठ टाका, नंतर तुम्ही अजून पाणी टाकल्यावर टाकू शकता. त्यानंतर थोडंसं हळद टाकायचं आणि इथे आहे ना मटकी मी उकडून घेतलेली आहे हळद मीठ टाकून. तुम्ही तशीच मटकी घेतलेली म्हणजे नाही का न उकडता पण टाकली तरी पण चालेल. माझ्याकडं ऑलरेडी होती ती उकडून ठेवलेली, तर ती यामध्ये मी ॲड केलेली आहे. व्यवस्थित सर्व मटकी वगैरे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये ॲड करायचं. इथे मी कणीचा राईस बनवते आहे, तर तुम्ही कुठला पण राईस घेतला तरी पण चालेल. कोणता पण तांदूळ घेऊ शकता तुम्ही. व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आहे ना पाणी ॲड करायचं. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यासाठी आहे ना 2च वाट्या पाणी टाकले किंवा 3 वाट्या पाणी असं ॲड करू शकता. पाणी टाकून झाल्याच्या नंतर आहे ना व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे आहे ना मीठ वगैरे चेक करून बघा, कमी असेल तर टाका. त्यानंतर बारीक गॅस करायचं आणि झाकण ठेवून 5-1 मिनटं आपण भात हे शिजून देऊया. हे बघा मस्त असा थोडासा असं शिजलेला आहे. पाणी वगैरे थोडंसं आटून गेलेलं आहे यामध्ये. तर अजून एक 5 मिनटं आपल्याला लागतील ह्या भातासाठी. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर परत एकदा आहे ना झाकण ठेवायचं. बारीक गॅसवरच झाकण ठेवून आहे ना व्यवस्थित असा भात शिजवून घ्यायचा. आता 5 मिनटं झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता भात आहे ना छानपैकी फुललेला आहे आणि शिजलेला पण आहे व्यवस्थित असा. थोडासा खाली लागतच होता, तेवढ्यातच मी बघितलं. मस्त असा शिजलेला आहे छानपैकी, एकदम खमंग सुवास सुटलेला आहे भाताला. व्यवस्थित असा मस्त फ्राय करून मस्त आहे ना व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा सर्व साईडनी. तुम्ही बघू शकता हा भात आहे ना खूप टेस्टी आणि खूप रुचकर लागतो खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा आता आपला भात तयार झालेला आहे, मटकी भात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या रेसिपी असतात, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आता आपण प्लेटमध्ये वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान एकदम फडफडीत असा राईस झालेला आहे. मस्त असा दिसतोय. तोंडाला चव नसेल तर तुम्ही हा राईस एकदा नक्की ट्राय करा. मी जशा पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही जर का करून बघितलं तर तुम्हाला नक्की आवडेल. चला नवीन रेसिपीसह भेटू. बाय बाय.